अहमदाबाद विमान दुर्घटनेसंदर्भातला एक नवा व्हिडिओ आता समोर आलाय। हॉस्टेलच्या इमारतीवर जेव्हा विमान कोसळलं तेव्हा विमान कोसळताच हॉस्टेलमधल्या विद्यार्थ्यांनी उड्या मारल्या। बाल्कनीतून विद्यार्थ्यांनी उड्या मारल्याचा व्हिडिओ आता समोर आलाय। तर अहमदाबाद विमान दुर्घटना भीषण दुर्घटना जेव्हा झाली त्याचा हा नवा व्हिडिओ समोर आलाय। ज्या ठिकाणी हे विमान कोसळलं त्या हॉस्टेलच्या बाल्कनीमधून विद्यार्थ्यांनी अक्षरशः खाली उड्या मारलेल्या आहेत। इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था या विद्यार्थ्यांची झालेली होती। विमान कोसळल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातले नागरिक हे सुद्धा भयभीत झाले होते। ज्या ठिकाणी हे विमान पडलं त्याच ठिकाणच्या इमारतीमधून त्याच ठिकाणच्या हॉस्टेलमधून अक्षरशः बाल्कनीमधून विद्यार्थ्यांनी उड्या मारलेल्या आहेत। आपले प्रतिनिधी महेश बागल सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत। महेश, अतिशय गंभीर असा हा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। खरं तर वेगवेगळे व्हिडिओ अहमदाबाद विमान दुर्घटनेचे समोर आले आणि त्याचीच विदारकता दाखवणारा हा आणखी एक व्हिडिओ। काही दिवसांपूर्वी अहमदाबाद ते लंडन असा प्रवास करणारं एअर इंडियाचं बोईंग 787 ड्रीमलाइनर विमान हे दुर्घटनाग्रस्त झालं आणि त्यामध्ये सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला होता। पायलटकडून हे विमान सुरक्षितरित्या एका जागेवर उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र त्यास यश न आले आणि हे विमान तिथेच असलेल्या एका वसतिगृहावर जाऊन आदळलं होतं। ज्या इमारतीवर हे विमान आदळलं त्याच्या बाजूला असलेल्या इमारतीला सुद्धा याचा धोका पोचलेला होता आणि या इमारतीत राहणाऱ्या नागरिकांनी बाल्कनीत येऊन नक्की काय घडलं याचा अंदाज घेतला। धुराचे लोळ आणि आग आणि किंकाळ्या ऐकल्यानंतर हे घाबरलेले जे नागरिक होते त्यांनी त्यांच्या बाल्कनीतून बाहेर निघून उडी मारण्याचा प्रयत्न केलेला होता। या मात्र या इमारतीला लावण्यात आलेल्या सेफ्टी ग्रिल्स ज्या आहेत, लोखंडी सेफ्टी ग्रिल्सवर चढून त्यांनी स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केलाय। दृश्यांमध्ये दिसतंय की कशा प्रकारे चादरीच्या साहाय्याने तर कोणी ग्रिलच्या माध्यमातून खाली उतरण्याचा प्रयत्न करतंय। जो प्रत्येक जण हा आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होता आणि हा व्हिडिओ आता सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना पाहायला मिळत आहे। एकंदरीत पाहता या दुर्घटनेमध्ये सर्व प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे आणि चमत्कारिकरित्या एका प्रवाशाचा यामध्ये जीव वाचलेला होता आणि त्यानंतर या संदर्भात DGCA कडून आता चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। एकंदरीत पाहता हा व्हिडिओ जो आहे तो सध्या सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात फिरतोय आणि या संदर्भात अधिक तपास सुरू आहे। धन्यवाद महेश दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।